ती माझ्याकडे जेव्हा प्रथम आली तेव्हा तिचे वय सुवर्ण नव्हते व ती प्रसिद्धही नव्हती. तिचे वयही त्यावेळी फार नसेल, जेमतेम 18 वर्ष. शरीराने यौवनात पदार्पण केले होते, पण मन अजून मागेच बाल्यावस्थेत रेंगाळत असावे असे वाटत होते. त्या निरागस साध्या भोळ्या आयुष्याच्या अस्पष्ट खुणा तिच्या चेहऱ्यावर अजूनही दिसत होत्या. तारुण्याची भरती येत जाईल तशा किनाऱ्याच्या वाळूवर या रेषा पुसल्या जातील, त्यांची आठवण सुद्धा मागे राहणार नाही. माझे काही मित्र मला पोएटिकल नेचरचा म्हणतात. ते तसे असेलही, पण बाह्य रूपात दिसणाऱ्या सृष्टीमागे लपवलेले सूक्ष्म जीवन थोड्या प्रमाणात तरी जाणवल्याशिवाय कोणालाच कार्यकारण भावाची उपपत्ती लावता येणार नाही. आणि त्याशिवाय माणसाला आयुष्यात यशस्वी किंवा निदान समाधानी होता येणार नाही. पत्राने तिने भेटीची वेळ ठरवली होती व ती त्यावेळी आली होती, पण माझ्या तिच्याबद्दलच्या अपेक्षा फार चुकल्या. तिच्या पत्रावरून माझी तिच्या संबंधी फार वेगळी कल्पना झाली होती. तिला पाहून मला एक लहानसा धक्काच बसला. जरासा गडबडून मी म्हणालो, या ना, या, खुर्ची घ्या. मी दाखवलेल्या खुर्चीवर ती बसली. अगदी साधेपणाने बसली. त्यानंतर लक्षावधी लोकांनी तिची हालचाल पाहिली आहे. तिने टाकलेले एक एक पाऊल लोकांच्या कायम स्मरणात राहिले आहे. तिचे खोलीतले प्रवेश, ओठ किंचित अलग ठेवून भरल्या डोळ्यांनी पाहण्याची ती लकब, बसताना किंवा उठताना होणारी हंसासारखी डौलदार चाल यांनी कितीकांच्या काळजाचा ठाव घेतला आहे. छे, हे उपयोगी नाही. त्या दोघींची परत गल्लत झाली. त्या दिवशी त्या पहिल्या भेटीत ती सरळ खुर्चीकडे गेली व खुर्चीत बसली. बस. माझे पत्र तुम्हाला मिळालेच असेल, नाही का? मी, हो मिळाले ना, ती म्हणाली साध्या सरळ आवाजात. ज्यांनी तिचा रुपेरी पडद्यावरचा आवाज प्रत्यक्ष ऐकला आहे त्यांनाच त्या आवाजातल्या जादूची मोहिनी, विलक्षण शक्तीची कल्पना आहे. लोकांच्या आठवणीतला तिचा आवाज रत्नघंटांच्या नादासारखा शुद्ध, तिच्या नावासारखा सोनेरी आहे. आवाजात काळजाचा ठाव घेणारी शक्ती आहे. चढ उताराने मन हेलावून टाकण्याचे सामर्थ्य आहे. पण ही लोकांची नंतरची आठवण आहे. त्या पहिल्या भेटीत तिचा आवाज साधा होता. त्यात काडीचाही कृत्रिमपणा नव्हता. हो मिळाले ना, ती म्हणाली. सहजपणे हसली. तरीही मी तुमची भेट घ्यायचे ठरवले. तुमच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली तर कदाचित तुम्ही होकार द्याल अशी मला आशा वाटली. माझे वागणे तुम्हाला शिष्टाचे नाही ना वाटत? किती सौजन्य, किती विनयशीलता. हा जर टिकला असता तर. नो नो, इट्स ऑल राईट. आता प्रत्यक्षात आला आहात तर मग मलाही माझे म्हणणे तुम्हाला पटवून देण्याची आशा वाटू लागली आहे. एक क्षणभर तिच्या टपोऱ्या डोळ्यात, तिचे डोळे मात्र प्रथमपासूनच टपोरे, काळेभोर, पाणीदार होते, निराशा डोकावून गेली. ती बोलली तेव्हा तिच्या आवाजात थोडासा राग होता. पण काकासाहेब, तुमचा त्याला एवढा विरोध का आहे? लीलाबाई, त्याचा असा आहे, मी समजावणीच्या सुरात बोलू लागलो. पण तिने मला मध्येच अडवले. मला हो जाहो करू नका. अगं लीला अशी हाक मारा. ठीक आहे, लीला तर मग लीला, तुझ्या मनाने हा सिनेमा सृष्टीत जाण्याचा जो काही छंद घेतला आहे, मला येथे थांबायला पाहिजे. ती कोण होती? माझ्याकडे कशासाठी आली होती? माझ्याकडेच का? याबद्दल मी वर काही एक लिहिले नाही. गोष्ट उत्तम प्रकारे सांगण्याची कला माझ्याजवळ नाही हे सिद्ध झाले आहे. आणि मला आलेला अनुभव जर इतका अकल्पित नसता, विलक्षण नसता, तर मग मी ही गोष्ट सांगत बसण्याची यातात केलीच नसती. माझी ओळख करून देण्याची आवश्यकताच नाही. काकासाहेब राणे हे नाव सिनेसृष्टीत सर्वश्रुत आहे, पण मला वाटते बहुतांशी सर्वांच्याच परिचयाचे आहे. काही ठराविक ध्येय पुढे ठेवून सचोटीने आपला व्यवसाय करणारा निर्माता, दिग्दर्शक म्हणून मी ओळखला जातो. मला मिळालेली प्रसिद्धी योग्य आहे की अयोग्य आहे हा मुद्दा आता नाही. माझा द्वेष करणारेही कितीतरी आहेत,
त्यांच्या मते मीच हे काकासाहेब मीत माझ्या भोवती तयार केले आहे. माझे अशांशी भांडण नाही. त्यांच्या समजुतीपासून त्यांना समाधान मिळत असेल तर ते समाधान मिळवत बापडे. सरतेशेवटी न्यायाधीशाचे काम जनता करीत असते व या क्षणापर्यंत जनतेने मला अंतर दिलेले नाही. पण तरीही मगाशी सांगितले तसे हा मुद्दा महत्त्वाचा नाही. रुपेरी पडद्याच्या आकर्षणात सापडलेल्या अनेक हुतकुरू लोकांची मला सदा सर्वदा पत्रे येत असतात. प्रत्येकाच्या मगदुराप्रमाणे माझी त्यांना उत्तरेही जातात. ही नित्य व्यवहारातीलच एक गोष्ट आहे. या पत्रांबरोबरच लीला पाटणकर या नावाने एक पत्र आले होते. नेहमीपेक्षा त्या सकाळी पत्रे जास्त असतील किंवा काही क्षुल्लक कारणावरून कोणाशी तरी खटका ओढून एकंदर सिनेसृष्टीबद्दल मला उबग आला असेल. ते काहीही असो, या पत्रांच्या लेखकांबद्दल त्या सकाळी माझ्या मनात अजिबात सहानुभूती नव्हती. ते पांढरे शुभ्र लिफाफे पाहून क्षणभर वाटले, या कोवळ्या पोरसवदा पोरापोरींनी आपले शुद्ध निर्मळ आत्मेच माझ्याकडे पाठविले आहेत. आणि कशासाठी? होळी करायला. पैसा, प्रसिद्धी, चैन यांच्या नादी लागून हे पतंग एका जीवघेण्या ज्योतीकडे भिरभिरत आले होते. आता त्यांना लांबवरून फक्त आकर्षक सोनेरी प्रकाश दिसत होता, पण त्या ज्योतीच्या गर्भातला दाह त्यांना माहीत नव्हता. जेव्हा त्यांना प्रत्यक्ष चटके बसायला लागतील तेव्हा त्यांचे महत्वाकांक्षांचे पंख होरपळून गेलेले असतील. त्यांच्यातल्या मानवी मूल्यांची राख झालेली असेल. फसलेले भोळे जीव. स्वतःशी जरा उदास खिन्न सुस्कारा टाकून मी विचार केला व पत्रांची चवड पुढे ओढली. त्या बिचाऱ्या सर्वांना आज निराशाजनक उत्तरे जाणार होती, पण माझा नाईलाज होता. माझ्या मूडवर माझे स्वतःचेही नियंत्रण नव्हते आणि योगायोगाने लीला पाटणकरचेच पत्र प्रथम फोडले. पत्राबरोबर तिने आपला एक फोटोही पाठवला होता. तो एकदम बाहेर पडला व टेबलाच्या काळ्या काचेवरून तिची नजर माझ्यावर खिळली. एक भाबडी निरागस विश्वासाची नजर. ओह, दिस इज टू मच, मी स्वतःशी म्हणालो व तिचे पत्र वाचू लागलो. ती या नादाने अक्षरशः वेडी झाली होती. कोणताही आडपडदा न ठेवता तिने मनातल्या सर्व आशा आकांक्षा पत्रात उघड केल्या होत्या. तिने काहीही मागे ठेवले नव्हते. मी वाटेल ती मेहनत, वाटेल ते कष्ट करायला तयार आहे. अगदी लहानात लहान क्षुल्लक कामापासून सुरुवात करायला मी तयार आहे. मी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मला आपण मदत करा. तिची नजर अजून माझ्यावर खिळली होती. माझे मन एकदम कितीतरी वर्ष मागे गेले. अवंतिका आणि बेबी जर आज असत्या तर माझी मुलगी जवळजवळ या लीला एवढीच वयाने असती. मी त्या आठवणी दडपण्याचा प्रयत्न केला. ती वाट वेडेपणाची होती, पण नाही. एखाद्या अजस्त्र पाणलोटासारख्या त्या सर्व आठवणी आल्या, चारी बाजूंनी आल्या. मी त्याखाली पुरता सापडलो. मन जेव्हा विकल अवस्थेत असते, संरक्षक तट जेव्हा खाली असतात, तेव्हाच अचानकपणे हा हल्ला होतो. असे असते तर काळ, निर्घृण काळ. मी लीलाला पत्र लिहिले. नाव तिचे होते, पण डोळ्यांसमोर चित्र मात्र बेबीचे होते. जणू काही मी तिलाच उद्देशून लिहित होतो. लीलाताई, मनाला लागलेला हा छंद सोडून द्या. या धंद्यात नाव पैसा कमावलेल्या माझ्यासारख्याने हे लिहावे याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी लिहित आहे ते खरे आहे, पूर्ण सत्य आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा व हा नाद सोडून द्या. दुरून डोंगर साजरे ही म्हण या केस इतकी इतरत्र कोठेही खरी नाही. यशाचा, पैशाचा, कीर्तीचा तुम्हाला मोह होतो, पण त्यासाठी काय मोबदला द्यावा लागतो याची कल्पना आहे? लीलाबाई, या व्यवहारात चलनी नाणे म्हणून काय वापरतात कल्पना आहे? माणुसकी, अब्रू, लाज, अभिमान यांचे मोल द्यावे लागते. ऊसाच्या चिपाड्यांसारखे तुम्ही पिळले जाल शेवटचा कण निघेपर्यंत, आणि मग शरीरात रक्ताऐवजी या खोट्या इब्रतीचा काळा रस धावू लागेल. मी तिला हे लिहिले व आणखी खूप काही लिहिले. जणू काही
आजपर्यंत मनात खोलवर दडलेला माझा राग, तिटकारा, तुच्छता सारे काही या क्षणी उफाळून वर आले होते. इतके कठोर पत्र मी यापूर्वी कधीही लिहिले नव्हते आणि या पत्राबरोबर तिचा फोटोही पाठवून दिला. विशेषतः तो फोटो मला मुळीच डोळ्यासमोरही नको होता. त्या फोटोकडे नजर गेली की स्मृतीला हिसका बसे व या हेलकाव्यांनी मन मागे मागे जाई. मला नको होते त्या आठवणींकडे. पत्र टाकल्यावर हा प्रकार मिटेल असं मला वाटलं होतं, पण नाही. तिचे समाधान झाले नव्हते किंवा तिचे मन अजून त्याच मार्गाने धाव घेत होते. मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटणार आहे, तिने लिहिले होते व दिवस आणि वेळ दिली होती. अशी ही लीला आता माझ्या समोर बसली होती. ठीक आहे लीला, तर मी म्हणालो. तर मग लीला, तुझ्या मनाने सिनेमासृष्टीत जाण्याचा हा जो छंद घेतला आहे, तुला हा जो ध्यास लागला आहे, त्याच्या मागे काय कारण आहे? आयुष्याच्या दुसऱ्या इतर अंगात तुला अपयश आले आहे का? नाही. तिच्या उत्तरावरून असे दिसले की तिच्या वयानुरूप तिचे शिक्षण झाले आहे. तिची इच्छा असली तर तिला पुढे शिकण्याची संधीही आहे. घरची परिस्थिती चांगली आहे. घरची माणसे प्रेमळ आहेत. तुझी ही आवड त्यांना माहीत आहे का? मी एकदम विचारले. होय, आणि मी तुमच्याकडे येणार असले तर त्यांना त्याला काही विरोध नाही, ती मिश्किलपणे हसत म्हणाली. माझ्याकडे? मी क्षणभर आश्चर्याने विचार केला व मग तिच्या हुशारीचे कौतुक वाटले. आई वडिलांच्या मनात तिने माझ्याविषयी विश्वास उत्पन्न केला होता आणि सर्व जबाबदारी सोयीस्करपणे माझ्या शिरावर टाकली होती. मलाही हसू आल्या वाचून राहिले नाही. ठीक आहे, हा प्रश्न आपण जरा वेळ बाजूला ठेवू. तुला या रुपेरी पडद्याचे एवढे जबरदस्त आकर्षण का वाटत आहे? काकासाहेब, माझ्या अंगी काही गुण आहेत, काही उपजत कला आहेत. त्यांचा उत्कर्ष करण्याचा मी का प्रयत्न करू नये? आणि समजा मी प्रसिद्धी मागे लागले, त्यात एवढी चूक अशी ती काय आहे? आजकाल सगळा प्रसिद्धीचाच जमाना नाही का? हे शूर शब्द बोलायला सोपे होते. अनुभवाचा चटका बसला की हे अवसान पार विरघळणार होते. पण त्यावेळी उशीर झालेला असेल, फार उशीर झालेला असेल. पश्चात्ताप होईल, पण त्याचा उपयोग होणार नाही. कडेलोट झालेला पाषाण पश्चात्तापाने कितीही दग्ध असला तरी तो परत वर जाईल का? तो खालीच राहणार. अनेक प्रकारांनी मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मला अपयश आले. मी तिचे मन वळवू शकलो नाही. तिला स्वतःचा खोटा गर्व होता, वाजवीपेक्षा जास्त फाजील आत्मविश्वास होता. हे सर्व जरी खरे मानले तरी तिला परावृत्त करणे हे माझे कर्तव्य होते. विशेषतः तिच्या घरच्या मंडळींना माझ्यावर टाकलेला विश्वास ध्यानात घेऊन तरी तिला या मार्गावरून वळविणे माझे कर्तव्य होते आणि मी त्यात अपयशी ठरलो. परके लोक मला दोष देणार नाहीत, पण तिची कृती व त्या कृतीचे अपरिहार्य परिणाम हे सर्व काही जाणणारा मी स्वतःला निर्दोष कसा समजू? आता आत्मपरीक्षणाच्या वेळी मी स्वतःची गय करू शकत नाही. माझ्या कृत्याचे किंवा निष्क्रियतेचे समर्थन मी करू शकत नाही, कारण मी शेवटी निष्क्रिय राहिलो, उदासीन राहिलो. आणि मी खरोखर काय करू शकलो असतो? माझे मन मला पुन्हा पुन्हा विचारते, कारण माझा प्रत्येक मुद्दा तिने हा विचार सोडावा म्हणून मी पुढे मांडलेला होता. प्रत्येक कारण तिच्या आडमुठेपणाच्या दगडी भिंतीवर आपटून परत येत होतं. माझे नकारावर नकार ऐकून शेवटी लीला रागानेच म्हणाली, पण काकासाहेब, तुम्ही केवळ माझ्या गुणांकडे पहा ना. मला एक संधी तरी द्या. मला जर यश आले नाही तर मी त्या क्षणी या सर्वातून बाहेर पडेन. मला वाव द्या. आणि तरीही मी नकारच दिला. तिची जिद्द तिला यशाकडे घेऊन जाईल अशी मला भीती वाटली म्हणून. एकदा या रुपेरी जगाची चटक लागली की लीला अयशस्वी झाली तरीही दिलेल्या वचनांची तमा न बाळगता त्यातच रमून जाईल या भीतीने. मला काहीच कळत नाही. मी प्रथम आडवळणाने व शेवटी अगदी हातघाईवरच प्रसंग आला तेव्हा स्पष्ट नकार दिला.
मला वाटते इतका वेळ तिने आपल्या मनातला संताप कसा तरी आवरून धरला होता. तो आता उफाळून वर आला. तिच्या गालांवर अस्पष्ट असे लालसर ठिपके आले. तिच्या आवाजात थोडासा कंप आला. पण तिचे डोळे, आधीच पाणीदार, टपोरे, काळेभोर, आता तर त्यांच्या संतापाची बिजली लखलखत होती. तिच्या पावित्र्यात, नजरेत, आवाजात, हालचालीत कशातही कणाची सुद्धा कृत्रिमता नव्हती. किती नैसर्गिक, सहज साध्य आणि आकर्षक. माझे कान एकीकडे तिचे रागाचे आणि निर्भत्सनेचे शब्द ऐकत होते आणि दुसरीकडे माझा दिग्दर्शकाचा मेंदू तिच्या बारीक सारीक हालचालीचे पृथक्करण करीत होता आणि जे काही दिसत होते त्याच्या प्रभावाखाली विलक्षण एक्साईट झाला होता. तिचे शब्द आता माझ्या मेंदूपर्यंत पोहोचले. काकासाहेब, तुमच्या नकाराचे कारण मला आता समजले. तुम्ही ढोंगी आहात. खरे कलावंत तुम्हाला नकोच आहेत. तुम्हाला बाहुली हवी आहे, निर्जीव, भुशांची, चिंध्यांची बाहुली. तुमच्या दोरीच्या तालावर नाचणारी, तुमचा उदो करणारी, तुम्हाला देव मानणारी बाहुली हवी आहे. त्यांना स्वतःचा विचार नको, स्वतःची बुद्धी नको, स्वतःचा आवाज नको. तुम्हाला पपेट हवे आहे, पपेट. खरे आहे ना? मेंदू एका वेळी किती दिशांना लक्ष देऊ शकतो. मी तिचा प्रत्येक शब्द ऐकत होतो व मनातल्या मनात म्हणत होतो, लीला, तसे नाही ग. तुला खरंच काही कळत नाही म्हणून तू अशी बोलतेस. आणि दुसरीकडे माझ्या व्यवसायात मुरलेला मेंदू तिच्या एकूण एक हालचालींचे निरीक्षण करीत होता व थक्क होत होता. काय स्टँड्स, काय पॉईज, काय छान डिलिव्हरी, काय पॅशन. वास्तविक ती प्रकाशाकडे पाठ करून बसली होती. तिला पार्श्वभूमी नव्हती. तिच्यावर स्पॉटलाईट्स टाकले नव्हते. पण केवळ प्रभावी व्यक्तिमत्वाचे तिने माझ्या काळजावर तारा पिळून धरल्या होत्या, ताणल्या होत्या. होल्ड, मी मनातल्या मनात म्हणालो आणि वरमलो. ओ लीला, ओ बेबी. मनात एक अनाहूत विचार आला. यू आर टू गुड टू बी ट्रू. यू आर टू गुड टू बी स्पॉइल. आय वोंट डू इट. तिला माझ्या चेहऱ्यावर कोणते भाव दिसले तिचे तिला माहीत. मी तर त्या दुहेरी विचारात पुरता गुरफटलो होतो. तिच्या अंगात टॅलेंट आहे, खूप मोठे पोटेन्शियल आहे आणि म्हणूनच तिला एका बाजू सोडली पाहिजे असे काहीतरी विचार माझ्या मनात आले. तिने पुढे केलेला हात सावकाश मागे घेतला. तिचा आवाज खाली आला, पण संताप ओसरला नव्हता. त्यात भरच पडली होती. काकासाहेब, तुम्ही आता निरुत्तर झाला आहात, कारण मी म्हणते ते सर्व खरे आहे. तुमच्याजवळ त्याला उत्तरच नाही, हो ना? आणि मी शेवटचा प्रयत्न केला. शेवटचे हत्यार वापरले. उपहास. कदाचित त्याचा अतिरेक झाला असेल, मला माहीत नाही. जे काही केले ते प्रामाणिकपणाने केले एवढे खरे. नजरेत व चेहऱ्यात एक प्रकारची तुच्छता आणून मी माझी नजर तिच्या डोक्यापासून पायापर्यंत सर्व शरीरावरून फिरवली. अगदी सावकाश, मुद्दाम सावकाश फिरवली व शेवटी एक तिरस्काराचा हुंकार दिला. लीला, हातपाय आपटून व डोळे मोठे करून ओरडण्याने का कोणी अभिनेत्री बनत असतं? तुझी कधी काळी जर कोणी स्तुती केली असेल तर तो एक तर लुच्चा असला पाहिजे किंवा महामूर्ख तरी. आता हे सारे पोरखेळ विसर आणि सरळ आईवडिलांकडे जा पाहू. माझे शब्द तिला एखाद्या चापकाच्या फटक्यासारखे झोंबले. तिच्या चेहऱ्याकडे मी एकच नजर टाकली व मला कळाले की आपली चूक झाली आहे, फार मोठी चूक झाली आहे. पण एकदा बोलले गेलेले शब्द परत थोडेच बोलवता येतात. तिच्या चेहऱ्यावरचा रंग एकदम उतरला. ती गोरीमोरी झाली. एक क्षणभर मला वाटले ती आता रडणार आहे, पण नाही. पाहता पाहता तिच्यात बदल झाला. तापून लाल झालेल्या लोखंडावर पाणी शिंपडले की ते जसे कठीण पोलाद होते तसा तिच्या ते कठीणपणा आला. हा कायापालट एका सेकंदात झाला. 18-19 वर्षाची बालिका माझ्या डोळ्यांदेखत नाहीशी झाली व तिच्या जागी एक स्त्री आली. धिक्कारित झालेली, अवमानित झालेली, वापरून गुळगुळीत झालेले भाषेतले नाणे. अ वुमन डिस्पाइज्ड. पण खरे, मला तिच्यातला हा बदल आवडला नाही. आता ती बोलली तेव्हा तिचा आवाज आणखी कमी आवडला आणि तिचे शब्द ते तर सर्वात कमी आवडले. काकासाहेब,
तुम्हाला खरोखरीच असं वाटतं का? एक एक शब्द ती आवळलेल्या दातातून माझ्या अंगावर फेकीत म्हणाली. मग तिचा आवाज आणखी खाली गेला. शब्दांना आणखी धार आली. तुम्हाला खरंच असं वाटतं? ठीक आहे, मी तुमच्याकडे आले, हीच चूक केली. पण काकासाहेब, तुमच्याशिवाय या क्षेत्रात दुसरं कोणी नाही असं समजू नका बरं. तुमच्या सल्ल्याबद्दल आभार. मी काहीच बोलू शकलो नव्हतो. तिच्या मनाला झालेली जखम फार खोल होती आणि शब्दांनी वेदना मात्र वाढल्या असत्या. मी केवळ मान हलवीत स्वस्थ बसलो. तिला जास्त दुखवण्याची माझी तयारी नव्हती. 1-2 सेकंद थांबून ती जरा आश्चर्याने म्हणाली, ठीक आहे, मी आता तुमची मदत मागत नाही, पण मला यश चिंतन्या इतका मोठेपणाही तुमच्याजवळ नाही का? आणि ते तर मी मुळीच करू शकत नव्हतो. तिचा राग परत उफाळून आला. ती ताडदिशी उभी राहिली व जवळजवळ ओरडलीच, तुमच्यासारखा ढोंगी व नीच माणूस मी आजवर पाहिला नाही. ताड पावले टाकीत ती खोली बाहेर पडली. बंगल्याचा मुख्य दरवाजा तिने स्वतः मागे दान दिशी लावून घेतला आणि तोच आवाज कितीतरी वेळ माझ्या मनात घुमत होता. अशी ही आमची पहिली भेट झाली. सुवर्णाने तिच्या एका मुलाखतीत वर्णन केलेला प्रसंग धादांत खोटा आहे. ती म्हणाली होती, श्री काकासाहेब राणे यांनी माझ्या अंगी असलेले गुण पार सुरुवातीसच ओळखले होते. त्यांची मला सुरुवातीपासूनच मदत झाली असती तर माझा उत्कर्ष झपाट्याने झाला असता. पण त्यांनी करारात अगदी अशक्य अटी घातल्या. ही पैशांची व भावी आयुष्याची बांधिलकी मला नको होती व अर्थात मी त्यांना नकार दिला. पुढे त्यांनी आपापल्या या गोष्टींचा पश्चाताप झाला असेल असे एकदा बोलवूनही दाखवले. हुशार सुवर्णा. सत्य, अर्धसत्य आणि असत्य यांचा बेमालूफ मिलाफ केला होता. शब्दांना वेडी वाकडे वळणे देऊन नाही ते अर्थ सूचित करण्यात ती फार तरबेज होती. एकदा तर पण मी परत गोंधळ केला आहे. अजून लीलाची सुवर्णा झाली नव्हती. मुलाखत तर फारच दूर राहिली. एजंटला भेटायला सुद्धा तिला तासनतास थांबवावे लागत असले पाहिजे. कारण मला या गोष्टी पुरेपूर माहीत आहेत. त्याच्या वेळी ती एक खूप रागवलेली पण साधीसुधी, पार अप्रसिद्ध पण महत्वाकांक्षी, निग्रही मुलगी होती. ती माझ्याकडे येऊन गेल्याच्या दुसऱ्या दिवशी मी तिच्या घरी पत्र टाकले. आमच्या भेटीचा त्रोटक वृत्तांत दिला व तिचे मन वळविण्यात मला यश आले नाही याबद्दल खेद व्यक्त केला. एवढेच नाही तर त्यांना असाही आग्रहाचा सल्ला दिला की त्यांनी तिला घरीच रमवण्याचा प्रयत्न करावा व काहीही करून तिच्या मनावरची ही भुरळ नाहीशी करावी. पत्र टाकल्यावर काही दिवस हा विषय माझ्या मनात सारखा होता, पण इतर कामाच्या व्यापात मी हे पार विसरून गेलो होतो. मनावरचा परिणाम तर नाहीसा होणे शक्य नव्हते, पण आठवण आत खोल कुठेतरी दडली होती. पाटणकरांचे, लीलाच्या वडिलांचे पत्र येताच ती आठवण उफाळून वर आली. आपल्या स्पष्ट पत्राबद्दल व आपुलकीच्या सल्ल्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. पण मला अशी भीती वाटते की गोष्टी आता माझ्या हातात राहिल्या नाहीत. लीलाचे मन वळवण्यात आम्हाला अपयश आले आहे. तिच्या मनाने या गोष्टीचा भलताच ध्यास घेतला आहे. जास्त कठोरपणाने वागलो तर प्रकरण विकोपास जाईल. त्याचा एखाद वेळी विपरीत परिणाम होईल व मग सर्वांनाच पश्चाताप करीत बसण्याची पाळी येईल अशी धास्ती वाटते. त्यापेक्षा तिच्याच कलाने घेणे बरे असा मी निर्णय घेतला आहे व तिचे नाव फिल्म अकॅडमीत नोंदविले आहे. कदाचित प्रत्यक्ष व निकटच्या सहवासाने तिला खरा प्रकार कळेल व ती आपला नाद सोडून देईल अशी मला आशा आहे. सर्व दृष्टींनीच खिन्न करणारे ते पत्र होते. तिच्या मनावर या कल्पनेचा किती जबर पगडा बसला होता याचा त्यांना अंदाज आला नव्हता आणि भावी परिणामांची त्यांना कल्पना नव्हती. केवळ तिला दुखवायला नको या सबबीखाली त्यांनी संघर्ष टाळला होता. पण मग ते आपल्या कर्तव्याला चुकत नव्हते आणि मग मी स्वतःशीच म्हणालो, जाऊ द्या ना, असे प्रकार सर्वत्र घडतच आहेत, मग कशाला त्याची काळजी. काळ आपल्या स्वतःच्या गतीने जात होता. काही जणांना वेळ अगदी शत्रूसारखा वाटत होता. कीर्तीच्या शिखरावरून एकाएकी खाली कोसळणारे हे लोक आणि काहींना दिवस अगदी वाऱ्यासारखे जात आहेत असे वाटत होते.
बिनभरवशाची कीर्ती व संपत्ती लाभलेले हे दुसरे लोक. ते वर्ष माझ्या विशेष ध्यानात राहिले आहे. त्या वर्षी माझ्या एका पिक्चरला सुवर्ण पदक मिळाले आणि लीलाची पुन्हा एकदा भेट झाली. हे दोन प्रसंग मी शेजारी शेजारी मांडतो व मला असे वाटते की त्यातले दुसरे कारण जास्त महत्त्वाचे आहे. कारण सुवर्ण पदके त्यानंतरही मिळाली, यापुढेही मिळतील. पण ती लीला परत मला दिसली नाही, कोणालाच दिसली नाही. कारण लवकरच तिची सुवर्ण होणार होती. सर्वांचे डोळे दिपवणारी, सर्वांचा श्वास रुकवणारी, हृदय काबीज करणारी सुवर्णा, अमर सुवर्णा. पण मी तिची गाठ घेतली तेव्हा ती पूर्वीचीच लीला होती. जी गोष्ट झाली त्यात दोष कोणाचाच नव्हता. माझा नव्हता, माझ्या असिस्टंटचा नव्हता आणि लीलाचा तर नव्हताच. माझ्याकडे जर काही चूक असती तर ती मी निदान यावेळी तर खासच लपवली नसती. पण काही वेळा घटनांना आपल्या ताब्यापलीकडचा एक स्वतंत्र असा अपरिहार्यपणा असतो असे वाटते. माझ्या एका पिक्चरमधली एक मायनर पार्ट करणारी नटी काहीतरी कारणाने करार मोडून निघून गेली होती. काहीतरी लग्न किंवा असेच काहीतरी असेल. लहान मोठ्या सर्वच नटींना हा अटॅक मधून येत असतो आणि अशावेळी असिस्टंट एजंटला कळवतो. त्याच्याकडून जे कोणी पाठवले जातील त्यांचा इंटरव्ह्यू घेतो आणि इतर रेप्युटेशन पाहतो आणि योग्य वाटेल त्याप्रमाणे निवड करून टाकतो. प्रत्यक्ष बिले पाहण्याची वेळ येते तेव्हा ही सर्व कागदपत्रे माझ्या ओझरत्या नजरेखालून जातात. स्वतःवर जरुरीपेक्षा जास्त आणि अनावश्यक काम घेण्याची मला सवय नाही आणि हे कागदपत्र मी चाळत असताना एक नाव एकाएकी माझ्या नजरेसमोरून विजेसारखे लखलखून उठले. लीला पाटणकर. ती माझ्या स्टुडिओच्या दाराशी येऊन गेली होती आणि मला त्याचा पत्ताही नव्हता. मला वाटते त्या क्षणी माझी खात्री झाली की ही चुकामुक चांगल्या गोष्टीची निदर्शक नाही. तिची प्रत्यक्ष भेट झाली असती तर मी काय केले असते सांगता येत नाही. तिची निवड केली असती, तिला प्रोत्साहन दिले असते, तिचे मन आणखी एकदा वळवण्याचा प्रयत्न केला असता, मला माहीत नाही. पण काहीतरी वेगळे झाले असते. घटनांचा पुढचा क्रम बदलता आला असता. निदान मला तरी अशी आशा आहे. पण मला ती संधी मिळालीच नाही. आणखी एक वाट बंद झाली होती, प्रयोगाशिवायच. हाच तो मगाशी सांगितलेला अपरिहार्यपणा आहे. मी असिस्टंटला बोलावून घेतले. त्या इंटरव्ह्यूबद्दल चौकशी केली. पण मी त्यात विशेष उत्सुकता दाखवली असती तर त्याला खात्रीने आश्चर्य वाटले असते. कारण ते माझ्या स्वभावाला सोडून झाले असते. त्याने आपले काम प्रामाणिक केले होते. लीलाची व माझी अगोदर भेट झाली आहे त्याची त्याला कशी कल्पना असणार. प्रत्यक्ष तिचे नाव न घेता आजूबाजूंनी मी जेवढी चौकशी करता येईल तेवढी केली. साहेब, आपले काम अगदी नडलेच होते म्हणून मी या लॉटमधील एक तरी पसंत केली. नाहीतर सर्वांनाच नाही म्हणून सांगितले असते. सर्वच्या सर्व एक जात रद्दी होत्या, थर्ड क्लास. सर्वाच्या सर्व? होय, एकूण एक, तो अगदी ठामपणे म्हणाला. मी त्याला जायला सांगितले. मला एकदम खिन्न वाटायला लागले. माझ्या इच्छेविरुद्ध का होईना, पण तिने काहीतरी साध्य करून दाखवले असते तर मला तिचा अभिमान वाटला असता. पण नाही, या थर्ड रेट पोरींच्यातही ती उठून दिसली नव्हती. म्हणजे ती अगदी सामान्य असली पाहिजे. इतका आटापिटा करूनही तिच्या हाती काहीच लागले नव्हते. पण ती धडपड करीत होती हे तर उघडच होते. केवढी जिद्द, मी मनाशी कौतुकाने म्हणालो. पण या पोरीचा माझ्या मनावर एवढा का पगडा बसावा? तिच्या भविष्याबद्दल मला एवढी का उत्सुकता असावी? आणि तिच्या अपयशाबद्दल मला हे असे दुःख मिश्रित समाधान का व्हावे याचं उत्तर माझ्याजवळ नव्हतं. एक गोष्ट उघड होती, ती आपणहून माझ्याकडे आली होती. आता मलाही तिची गाठ घेणं आवश्यक होते. मला अशी थोडीशी आशाही वाटली होती की आताच्या पराभूत अवस्थेत ती एखाद्या वेळी माझा सल्ला ऐकेल व हे सर्व काही सोडून आपल्या घरी जाईल. अर्थात खात्री नव्हती, कारण संतापाने खवळून उठलेली लीला माझ्या आठवणीतून जाणे शक्य नव्हते. तरीही मी आशा करीत होतो. कदाचित आता कोणी सांगावे, तिचा पत्ता फाईलमध्ये सहज सापडला. पत्ता काढीत मी निघालो. मोठे रस्ते, चांगल्या वस्त्या, सर्व काही मागे राहिलं. खराब वस्ती लागली. आसपासच्या दुर्गंधीने माझे डोके गरगरायला लागले. गाडी पुढे न्यावी की नाही याचा मी विचार करू लागलो.
माझ्याजवळ पैसे आहेत म्हणून मी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत नाही. या गलिच्छ वस्तीत राहणाऱ्या लोकांबद्दल माझ्या मनात तिरस्कार नाही. अशा ठिकाणी कोण स्वखुशीने राहतो? त्यांनाही प्रशस्त बंगल्यात आरामात राहण्याची इच्छा नसेल का? ते येथे राहतात ते नाईलाजाने, परिस्थितीने त्यांना तिथे डांबलेले असते म्हणून. पण लीला, तिने अशा जागी का राहावे याचाच मला विषाद वाटत होता. तिच्यावर इतकी हलाखीची वेळ आली होती काय? मग ती माझ्याकडे का नाही आली? आली होती, मनाचा एक कोपरा म्हणाला. आली होती. तिने मला काही लिहिले नाही. ती मानीपोरगी लिहिणार काय? तोच हटवादी कोपरा म्हणाला. मागे एकदा इतकी शोभा झाल्यावर मला काही सुचेना. मनाचा गोंधळ झाला एवढं मात्र खरं. तिने दिलेला पत्ता शेवटी सापडला. ती एक 4 मजली पिवळट काळपट हिरवट रंगाची चाळ होती. अक्षरशः माणसं कोंबली होती. रस्त्यावर 5-50 पोरे खेळत होती. गॅलरीतून माणसे होती, जिन्यावर माणसे होती. खेळणाऱ्या पोरांचा जो काही मोरक्या दिसत होता त्याला मी जवळ बोलावले व हातात एक अधेली ठेवली. गाडीकडे लक्ष द्यायचं बरं का, जाताना आणखी एक अधेली. मी एवढंच म्हणालो. त्याने केसाला हात लावला, अधेली कानात अडकवली व गाडीभोवती जमलेल्या पोरांवर तो खेकसला. ए पहा रे, साहेबांच्या गाडीला हात लावला तर पहा. निर्धास्त मनाने मी बिल्डिंगमध्ये शिरलो. शेवटी मी तिच्या खोलीपाशी पोहोचलो. माझ्याकडे फेकले गेलेल्या अर्थपूर्ण कटाक्षांचे, माझ्या पाठीमागे पण ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने काढल्या गेलेल्या उद्गारांचे किंवा त्या चमत्कारिक हास्यांचे मी वर्णन करीत बसत नाही. पण तिच्या खोलीपर्यंत पोहोचेपर्यंत माझा चेहरा शरमेनं व तिच्यावरच्या रागानं लाल झाला असला पाहिजे. तिचा हा आडमुठेपणा, हट्टीपणा, मानीपणा. दार बंद होते. मी आधी टकटक केले, मग कडी वाजवली. आत पावलांचा आवाज आला व दार उघडले गेले. आत अंधार इतका होता की मला आतले काहीच दिसले नव्हते. पण तिने एकदम आत ओढलेला श्वास व त्यामागोमाग शब्द ऐकू आले. कोण? काकासाहेब? हो लीला, मी आलो आहे, आत पाय टाकीत मी म्हणालो. तिचे पहिले आश्चर्य ओसरताच त्याची जागा रागाने घेतली. तुम्ही कशासाठी आला आहात? तिचा आवाज कठीण झाला होता. मला बसू देशील तर खरी, मी किंचित रागाने म्हणालो. मी आत पाय टाकला. सगळी खोली बारकाईनं पाहिली व मग खोलीतल्या एकाच एक खुर्चीवर बसलो. लीला मागे मागे सरकत गेली होती व आता एका अंधाऱ्या कोपऱ्यात उभी होती. मधून मधून एखादी प्रकाशाची तिरीप तिच्यापर्यंत पोचत होती, पण तिच्या अस्पष्ट बाह्य आकृतीशिवाय मला काहीही दिसत नव्हतं. फक्त तिचे ते तेजस्वी पाणीदार डोळे मात्र या प्रकाश शलाकेत एकदम चमकून उठत होते. मला एकदम वाटले गुहेत कोपऱ्यात सापडलेला, जायबंदी झालेला, पण तरीही प्राणपणाने झुंज देण्यास तयार असलेला एखादा हिंस्र प्राणीच असा दिसत असेल. या विचाराने मी अस्वस्थ झालो. मला जराशी भीतीही वाटली. आमच्या दोघांच्या शत्रुत्व असण्याचे काय कारण? मला वाटते तिच्या मनातला हा राग आधी दूर केला पाहिजे. लीला, तू स्टुडिओत आली होतीस असं मला समजलं आणि तुम्ही बरोबर संधी साधलीत. तिचा आवाज थरथरत होता. मला वाटते रागाच्या मागेच अश्रूही असावेत. लीला, माझं ऐकून तरी घेतेस का? काही सांगू नका काकासाहेब. मी परिस्थितीने अगतिक झाले नसते तर तुमच्या दारी कदापि उभी राहिले नसते. तुम्ही स्वतः मला मदत करीत नाहीत ते नाहीच, पण माझ्या पायावरही उभी राहू देत नाहीत. मी आधीच ओळखायला हवं होतं. तुमचा स्वभाव पुरेपूर माहीत असूनही मी लाचारासारखी तेथे आले. तीच चूक केली, मीच मूर्ख. तिचा हा तरकटपणा, अविचारीपणा माझे माथे भडकले. मी एकदम ओरडलो. खूप मोठ्या आवाजात म्हणालो, लीला चूप, एकदम चूप. ती सुद्धा दचकली. आवाज खोलीत घुमला व शांतता झाली. लीला, मी हलकेच म्हणालो, तुझ्यासारखी मूर्ख व आताताई मुलगी मी आजवर पाहिली नाही. गैरसमज करून घेऊन विनाकारण डोक्यात राग घालून घेतेस. मला बोलायची संधी सुद्धा देत नाहीस. आता गप्प बैस आणि ऐक.
तू भेटीसाठी आली होतीस हे मला आजपर्यंत माहीत नव्हते. तुला जर यायचेच होते तर आधी पत्राने का कळवले नाहीस? समजा पत्र नाही, मग प्रत्यक्षच त्या दिवशी का भेटले नाहीस? चिठ्ठी का पाठवली नाहीस? फोन का केला नाहीस? मला कळायला काही मार्ग तरी होता का? माझ्या शब्दांचा तिच्यावर खासच परिणाम होत होता. ती काही बोलली नाही, मात्र तिचा जोराचा श्वासोच्छवास ऐकू येत होता. आता मूर्ख मुली, मला हे सांग, मला जर तुझ्या मार्गात अडचणी घालायच्या होत्या तर मग मी येथे धडपडत कशाला आलो असतो? आज सकाळी तुझे नाव दिसताच पत्ता शोधून काढून या गल्ली पोळातून येथपर्यंत कशासाठी आलो असतो? सांग ना. लीला हुंदके द्यायला लागली. मला वाटले हीच संधी आता चांगली आहे. तिला विचारायला वेळ देता उपयोगी नाही. लीला, मी आवाज खाली आणून म्हणालो, तुला एक गोष्ट सांगायची होती. माझ्या असिस्टंटने तुमची सर्वांची चाचणी घेतली. त्याचे मत ऐक. त्याच्या मते तुमच्या सर्व लॉटमध्ये एकही पोटेन्शियल टॅलेंट नव्हतं, एकही नाही. मी त्याला खोदून विचारलं आहे व हे त्याचं ठाम मत आहे. तो तर पक्षपात करणार नाही ना? त्याचा तर तुझ्याबद्दल काही प्रेज्युडिस नाही ना? त्याच्या मताला तरी काही किंमत देशील? तो आज कितीतरी वर्ष या लाईनमध्ये आहे. त्याच्या मताला काही मान देशील? लीला ओक्साबोक्शी रडायला लागली. मला तिची फार कीव आली, पण कीव करून गप्प बसण्याची वेळ नव्हती. आधीच निराशेच्या आघाताखाली विकल झालेल्या तिच्या मनावर आणखी प्रहार करायला माझे मन धजेना, पण तिच्याच हितासाठी मला हा निष्ठुरपणा करावा लागला. लीला, मी मागे सांगितले आता तुला पटते का? त्यावेळी तुला वाटले मी उपहासाने बोलत आहे, पण तेच खरे ठरले ना. आता तू एका त्रयस्थाकडून तुला तुझी खरी किंमत कळाली. या बिझनेसमध्ये तुला काही फ्युचर नाही हे पटले ना. अजून वेळ गेलेली नाही लीला, अजून वेळ आहे. माझं ऐक. हा नाद सोड, घरी जा. का या दगडाच्या भिंतीवर डोके आपटून घेतेस? हा नाद सोड लीला, माझे ऐक. मनाची किमया कोणाला कळली आहे? संकटाचा, अपमानाचा, निराशेचा, अपयशाचा कोणावर कसा परिणाम होईल हे कोण सांगू शकेल? या दबावाखाली, या असह्य ताणाखाली काही मने ठिसूळ होऊन जातात, काही वितळून जातात, काही पार मोडून जातात, निकामी होऊन जातात, पण काही टणक होतात, हिऱ्यासारखी कठीण होतात. मला कसे माहीत असणार? मला शंका तरी कशी येणार? माझा आवाज थांबला. मी तिच्याकडून काहीतरी उत्तराची वाट पाहत राहिलो. तिचाही हुंदक्यांचा आवाज थांबला होता. खोलीत विलक्षण शांतता झाली होती. पण मला एक अशी अत्यंत चमत्कारिक जाणीव झाली की प्रत्यक्ष हालचाल होत नसून सुद्धा खोलीत काहीतरी होत आहे, काहीतरी जडणघडण होत आहे, काहीतरी चालले आहे. इतका वेळ लक्षात न आलेल्या कोणत्या तरी तीनपाट घड्याळीची टकटक टकटक एकदम मोठ्याने यायला लागली. पण हा तो मला जाणवलेला बदल नव्हता, ते काहीतरी वेगळंच होतं. एक क्षणभर मला अगदी विलक्षण भास झाला की ते घड्याळ आपल्या तालात अडखळले आणि परत टकटक करू लागले. पण त्या निमिषार्धात ते झाले. मी त्याला नाव देऊ शकत नाही. इतका वेळ तिचा राग एखाद्या भट्टीसारखा होता. त्याच्या गरम लहरी माझ्या मनापर्यंत पोहोचत होत्या. तर एकाएकी भट्टीऐवजी तेथे थंडगार बर्फ आल्यासारखं मला वाटलं. जीवाला शहारा देणारी ही थंड लाट माझ्यावरून गेली आणि माझ्या अंगावर काटा आला. मानेवरचे केस थरारून ताठ राहिले. काहीतरी झाले होते आणि ते भयंकर होते, वाईट होते, धोक्याचे होते. दुसऱ्या क्षणी लीलाचा आवाज आला आणि माझ्या मनातली उरली सुरली शंका नाहीशी झाली. तिचा आवाज थंड होता, बर्फासारखा थंड. त्यात राग, खेद, निराशा, दुःख अशी कोणतीही भावना नव्हती. अगदी लवलेशही नव्हता. असा तो निर्विकार आवाज तिच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून आला. काकासाहेब, शेवटी तुमचे ढोंग उघडे पडले. हा सगळा बनाव एवढ्यासाठीच होता आणि तुम्ही मला जवळजवळ फसवले होते. ठीक आहे, मला सर्व काही समजले. आता कृपा करून येथून जा. मी खरोखर मूर्ख. कोणती गोष्ट केव्हा संपवावी हे मला कळत नाही. मी पुन्हा तिला सांगण्याचा प्रयत्न केला. लीला, प्लीज माझं ऐक. हे ढोंग नाही, बतावणी नाही. अंधाऱ्या कोपऱ्यातून एखाद्या वाघिणीसारखी झेप घेऊन लीला माझ्यासमोर उभी राहिली.
मी तिचा चेहरा आज तागायत विसरलो नाही. तिचे डोळे आग ओकत होते. ओठांवरून ओठ मागे गेले होते. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. फक्त गालांवर 2 लाल ठिपके होते. काकासाहेब, मी शेवटचं सांगते, येथून बाहेर जा, निघून जा. विनाकारण अपमान करून घेऊ नका. मी यापुढे आपण होऊन तुम्हाला जन्मात तोंड दाखवायला येणार नाही. जा. पण लीला, मी अजून मूर्खासारखं बोलत होतो. आणि मग ती किंचाळली, एखाद्या रानटी श्वापदासारखी किंचाळली. बाहेर, बाहेर चालते व्हा, या क्षणी चालते व्हा. मला वाटले ती आता खरोखरच माझ्या अंगावर धावून येणार आहे. एक क्षणच मी तिच्या विस्फारलेल्या डोळ्यात पाहिले. माझ्या ओळखीची लीला पार गडप झाली होती. त्या जागी हे दुसरेच कोणीतरी होते. माझ्या मनाला एक विलक्षण धक्का बसला. मी घाईघाईने त्या कोंदट, अंधाऱ्या, गुदमरवणाऱ्या खोलीतून बाहेर पडलो. खाली येताना पाय लटपटत होते. स्टिअरिंगवरचे हात कापत होते. डोळ्यांसमोर मधून मधून लाल काळी वर्तुळे सरकत होती. केवळ नशिबानेच त्या दिवशी मी बंगल्यावर सुखरूप येऊन पोहोचलो. मी तेथे नक्की काय पाहिले होते मला समजले नाही. पण त्यानंतर मी लीलाला भेटण्याचा किंवा तिला पत्र लिहिण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही.